राज्याच्या राजकारणामध्ये सध्या महायुतीचा रथ जोरानं धावतोय खरा, मात्र या रथाची चाकं 2029 मध्ये आता वेगवेगळ्या दिशेला फिरणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। 1995 पासून सुरू झालेला शिवसेना भाजप युतीचा प्रवास अनेक वळण घेत आज महायुतीपर्यंत पोहोचलाय। मात्र 2024च्या विजयानंतर आता 2029च्या निवडणुकीबाबत एका मोठ्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू शिलेदार संजय शिरसाटांनी स्वबळाचा नारा दिल्यानं महायुतीमध्ये पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता दिसतेय का, पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। 2029 साठी स्वबळाचा नारा, शिरसाटांच्या विधानानं खळबळ, भविष्यातील वेगळ्या वाटेचे संकेत। 1995 मध्ये राज्यात पहिल्यांदा शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि महाराष्ट्रातल्या राजकारणाची समीकरणं बदलली। 2014 नंतर पुलाखालून बरंच पाणी गेलं, जागा वाटपावरनं वाद झाले, युती तुटली आणि पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात नवी महायुती आकाराला आली। 2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अनपेक्षित कामगिरी करत आपला वरचष्मा सिद्ध केला खरा, मात्र विजयाचा गुलाल सुकण्याआधीच आता 2029च्या चर्चांना उधाण आलंय। निमित्त ठरलंय शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांच्या एका खळबळजनक वक्तव्याचं। प्रत्येक पक्ष हा आपापल्या पद्धतीने तयारी करत असतो। 29ला भाजप स्वबळावर लढणार का? लढू शकते ना। शिवसेना स्वबळावर लढेल का? लढू शकते। असं राजकारणामध्ये कोणताही काय बॉन्ड किंवा अग्रीमेंट नसतो की या येणारी निवडणूक आता आपण अशी लढणार आहोत तशी लढणार आहोत। एका जागेसाठी शिवसेना भाजपची युती तुटताना आपण पाहिलेली। शिरसाटांच्या याच वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना ऊत आलेला आहे। राजकारणात काहीही होऊ शकतं असं म्हणत त्यांनी भविष्यातील वेगळ्या वाटेचे संकेतही दिले। शिरसाटांनी थेट उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला। मात्र एकीकडे शिरसाट स्वबळाची भाषा करत असतानाच दुसरीकडे महायुतीतल्या आणि खास करून भाजपच्या नेत्यांकडून सावध प्रतिक्रिया येत आहेत। भाजपचे नेते आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र युतीत कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलंय आणि त्यांनी विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवरही बोट ठेवलंय। विरोधकांचं युती सरकार जे आज चाललंय याच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रकार आहेत आणि आपण सगळेजण बघतोय की मित्र पक्षांना बरोबरच घेऊन जाण्याचा नेहमी प्रयत्न भाजपचा राहिलाय। तर कसं हे सरकारमध्ये विरोधी पक्ष नाही आहेत, त्यामुळे उगाच काहीतरी अफवा पसरवायच्या, काहीतरी हे नाहीये बरोबर नाही असं दाखवायचा प्रयत्न चाललाय, बाकी नाही काय। शिवेंद्रराजेंनी जरी शिरसाटांच्या नावाचा उल्लेख टाळला असला तरी त्यांच्या बोलण्याचा रोख हा युतीमधील अस्वस्थतेच्या चर्चांना पूर्णविराम देण्याकडे होता। महायुतीमध्ये जागा वाटपावरनं किंवा भविष्यातल्या वाटचालीवरनं कोणताही कलह नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान स्वबळाच्या नाऱ्यावरनं जरी दावे प्रतिदावे केले जात असले तरी सध्या तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय शिरसाटांच्या दाव्याला तितकंसं महत्त्व दिल्याचं दिसत नाही। शिवसेनेबद्दल बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेंना आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांच्या दाव्यातील हवाच काढून टाकली आहे। मला असं वाटतं की शिवसेनेमध्ये बोलण्याचा अधिकार हा केवळ एकनाथ शिंदेजींना आहे। एकनाथ शिंदेजींनी जर काही एखादं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलं तर मला तुम्ही त्याच्यावर विचारलं पाहिजे। याच्या संदर्भात तुम्हाला विचारायचं स्पोक्सपर्सनला विचारलं। एकूणच काय तर शिरसाटांनी 2029च्या स्वबळाच्या विषयाचा चेंडू जरी हवेत सोडलेला असला तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र तो तितक्याच चतुराईनं टोलवलेला आहे। शिवसेनेच्या धोरणात्मक निर्णयांचा अधिकार केवळ एकनाथ शिंदेंनाच आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी केवळ शिरसाटांची वक्तव्य वैयक्तिक ठरवली नाहीत तर महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचा संदेशही पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे दिलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।